अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं, न जज्जा वसुलो भूत न जज्जा भूत घमंडो, घमंडे वसुलो भूत घमंडे भूत घमंडो. माणूस कुठं जन्माला आला, कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला आला, यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती, त्याची नकोची मध्यस्थी, कर्मकांड, बुवाबाजी, धर्मांधता या सगळ्यांना विरोध करून खऱ्या अर्थानं धर्मांध आणि जातीय लोकांच्या विरुद्ध बंड पुकारणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत कबीर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, पैसे की दुलदानी दुनिया भई दिवानी. खऱ्या अर्थाने ही सगळी संतांची, समाज सुधारकांची परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच वा 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 खतरनाकच लोक आहेत बा. असे खतरनाक लोक दिसले की मला एवढा आनंद होते. मला वाटते मग सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका, पण माझ्यावर 15 लाखाचं कर्ज आहे. ज्या एका स्त्रीमुळं महिला एवढ्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहू शकल्या, ते आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख. आपण ज्या भागामध्ये आहो, आपल्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आणि आयुष्यभर ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली, संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू वळ खावा देव तेथेची जाणावा, मृदू सबाय नवनीत ऐसे सज्जनांचे चित्त, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, ज्यासी अपुंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, तुका म्हणे सांगो किती त्याची भगवंताच्या मूर्ती. संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, तसेच रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागर करणारे आणि फकीरा कादंबरीचे जनक, तुमचे आमचे या भारताचे रत्न म्हणजे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, 18 पगड जातींना घेऊन ज्यांनी या स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न बघितलं आणि साध्य केलं, ते छत्रपती शिवराय. कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. राज्यघटनेचे शिल्पकार आणि ज्यांची जयंती आपण खऱ्या अर्थानं साजरी करत आहोत. हा कोरोनाचा काळ येऊन गेला, या कोरोनाच्या काळामध्ये अस्पृश्यता काय असते, अनटचेबिलिटी, एकमेकाला हात लावताना लोक घाबरायचे, ही आताची परिस्थिती 2-3 वर्ष सहन करू शकले नाही लोक. ही परिस्थिती आम्ही पिढ्यानं पिढ्या सहन करतो आहे. पहिली कोरोनाची लस आली तरी कोरोना आला, दुसरी कोरोनाची लस आली तरी कोरोना आला, मग बूस्टर डोस आला तरी काही कोरोना गेला नाही. पण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी 14 एप्रिलला एकच लस या जगात जन्माला आली, त्या लसीचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आम्हाला सांगितलं, रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले सगळे सन्माननीय आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनकारी विचारांचे
भीमसैनिक तुम्हाला सुद्धा मी अनंत राऊत आमच्या अकोल्यावरनं मानाचा मुजरा करतो, नमस्कार करतो, जय भीम करतो. फार वेळ मी तुमच्या समोर नाही, जितका वेळ मी तुमच्या समोर आहे एक सेकंद सुद्धा तुम्हाला वाया गेल्यासारखा वाटणार नाही. खरं तर महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना कवितांचे कार्यक्रम केले, प्रबोधनाचे कार्यक्रम केले, हे सगळे कार्यक्रम करत असताना मला बऱ्याच जणांनी विचारलं, अनंता भाऊ तुम्ही प्रत्येक स्टेजवर दिसता, तुम्ही शिवजयंतीच्या स्टेजवर असता, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेजवर असता, तुम्ही समाजातल्या प्रत्येक स्थळावर प्रत्येक गोष्टीवर बोलता, नेमकी तुमची विचारधारा काय आहे? मी त्याला फक्त 3 ओळीमध्ये माझी विचारधारा सांगितली. एक शिक्षक एका लहान 7वीतल्या पोराला 3 प्रश्न विचारतो, त्या 3 प्रश्नांची उत्तरं ते पोरग देतं. यामध्ये माझी विचारधारा आलेली आहे. काळजाचे कान करून तुम्ही सगळ्यांनी ती ऐकणं गरजेचं आहे. एक शिक्षक 7वीतल्या पोराला अभेद भाऊ 3 प्रश्न विचारतो आणि त्या 3 प्रश्नांची उत्तरं ते पोरग देतं. प्रश्न किती सुंदर आहेत बघा, आणि त्याच्यापेक्षा ती उत्तरं किती सुंदर आहेत. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? वा वा. एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? झालं का? झालं का? बसले का? बरं बरं बरं. अशी संयोजन समिती खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी पाहिजे. जवळच जाऊन बसले तेजा, आता टेन्शन नाही कार्यक्रम होईपर्यंत. आपल्याला खतरनाक लोक आहेत बा तुमच्याकडं. अशी लोक पाहिल्यानंतर मला खरंच आनंद होते बरं. मगाशी मला असं वाटलं की बा लोक कमी आहेत, जरा काही काही ठिकाणी जागा मला कमी दिसल्या भरलेल्या, पण आता सगळ्या खुर्च्या सगळं ग्राउंड भरलं, मागं लोक उभी राहिली. आणि ती खरंच उभी राहिली का नाही हे बघायसाठी महिलांनी मागं वळून बघितलं. याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही. मी राजकारणी माणूस आहे का? अहो कवी माणूस आहे तुमच्या समोर उभा. राजकारणाचा माझा संबंध नाही, राजकारणातला आपल्याला काही कळत नाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे. बाकी आपला राजकारणाशी काही संबंध नाही. मी सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. सगळ्या महिला वर्गांनी ज्येष्ठ लोकांनी इकडे काळजाचे कान करून बघणं गरजेचं आहे. कार्यक्रम होता होता माय आतडे बाहेर पडणार आहेत, मी ते जमा करून डबल पोटात टाकणार आहे. तुम्ही काही म्हणसाल की खरंच पडतात का आतडे बाहेर? शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? आणि ते 7वीतलं पोरग किती सुंदर उत्तर देते बघा. आता सेपरेट खुर्ची का? बर साऊंड येते ना बरोबर? आवाज येते का बरोबर? साऊंड वाले बरोबर आहे का चालू? का हा घेऊ? जमते ना विषय? इको बिको बरोबर आहे ना? बसले का? आता गडबड कोणी करू नका बरं. मी फार वेळ तुमच्या समोर नाही. मा आधी कागदा चिटोर आहे का? मी कोण्या कवितेतनं कुठं जाईल, कोण्या कवितेतनं कुठं थांबेल, कुठला मुद्दा कुठं नेईल सांगता येत नाही. आणि मी कधी थांबील हे तुमच्या लक्षात येणार नाही. फक्त माझा अंत बघू नका. मध्यंतरी त्या पुण्याजवळ कुणीतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. संतप्त जमावानं दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. इथंच आम्हाला आमचं अज्ञान नडतं. हीच माझ्या विचारांची परंपरा आहे की चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला,
पण चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्याच्या आधी त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। ही विचारांची आपली परंपरा आहे आणि पालखीला खांदा देण्याचा अधिकार वडारण रामोशी समाजाच्या लोकांना नव्हता। पालखी निघाली, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले या पालखीला खांदा द्या। त्यावेळेस पंत म्हटले महाराज माफ करा, आपला धर्म बुडेल, देव भंगेल, देव पाटेल। त्यावेळेस शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी विज्ञानवाद मांडला। माझा राजा म्हटला अरे हा जो देव आहे ना दगडात, हा दगडाचा असताना छन्नी हातोड्याचे घाव घालून या वढारण रामोशी समाजाच्या लोकांनी त्याला मूर्त स्वरूप देवपण प्राप्त करून दिलं। त्यावेळेस शेकडो वेळा यांच्या सावल्या, यांच्या लेकरा बाळांच्या सावल्या त्याच्यावर पडल्या। देव भंगला नाही, धर्म बुडाला नाही, देव दगडात राहत नसून तो माणसात राहते हे सांगणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। ही आपली विचारांची लढाई आहे। शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे, एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे। प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे। सुंदर प्रश्न आहेत की नाही, उत्तर बघा त्या लहान लेकराची। देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं। ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही, तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं, तिथं त्यानं फक्त मग भीमराय लिहिलं। ही कबीरांपासनं, महात्मा फुलेंपासनं, शाहू महाराजांपासनं, गाडगेबाबांपासनं, बाबासाहेब आंबेडकरांपासनं, तुकडोजी महाराज गाडगे बाबा, ही सर्वांगीण असलेली आपली परंपरा, आपली विचारधारा ही खऱ्या अर्थानं जपणं गरजेचं आहे आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे। ही माझी विचारधारा आहे। मला खरंच मगाशी वाटलं होतं की बा पब्लिक खतरनाक आहे, कशी आहे काय आहे, पण तुमच्या टाळ्या बघून माझ्या लक्षात आलेलं आहे की जिंदादिल लोकांच्या पुढे खऱ्या अर्थानं मी बसलेलो आहे। खऱ्या अर्थानं माझ्या मित्राला तुम्ही एवढ्या टाळ्या, एवढी दाद दिली, त्याच्यावरनं लक्षात आलं की रसिक लोक माझ्या समोर बसलेले आहेत। सगळा पेंडॉल भरून सुद्धा जर मागं लोक उभी राहत असतील एकमेकांच्या खांद्यावर आणि खरंच ती उभी राहिली का हे बघायला परत महिला वर्गाने बघितलं। याचा अर्थ अजूनही तुमचा माझ्यावर विश्वास बसलेला नाही। माझ्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल। जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, मी राजकीय माणूस नाही हे कन्फर्म सांगतो तुम्हाला। बॉन्डवर लिहून देऊ का, राजकीय माणसांचा माझा संबंध नाही साहेब, आणि राजकीय लोकांशी संबंध येण्याचा विषय नाही, कारण माझा त्यांच्यावर कवडीचा विश्वास नाही। मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही, म्हणून माझा आता राजकीय किंवा नेता असा मी शब्द वापरला की त्याचा अर्थ तुम्ही आपल्या कार्यक्रमाला जे राजकीय लोक आलेले नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलतोय असा गृहीत धरा। आपल्या कार्यक्रमाला जर राजकीय लोक आलेले असतील तर ते सगळे समाज सुधारक आहेत असं आपण गृहीत धरू। मला इथून सुखरूप घरी जायचं आहे। माझा राजकीय लोकांचा संबंध नाही, माझं स्पष्ट मत आहे। तुम्हाला वाटत असेल हो एका पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे, नाही, आपला पक्ष एकच, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, याच्या पलीकडे आपला पक्ष नाही। मला लोक विचारतात काय तुमची विचारता आबे, म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे, पण मी असा शिवसैनिक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही। मी कट्टर भीमसैनिक आहे, पण मी असा भीमसैनिक आहे बाबासाहेब आंबेडकर आणि मी, आमच्यामध्ये तिसरा कुणी नाही। मी म्हणत असतो मंदिरात देवळात देव शोधू नका, मशिदीत अल्लाह शोधू नका, नास्तिक आहे हो, मी आस्तिकच आहे, पण मी असा आस्तिक आहे तो निर्मिक, आणि मी, आमच्यामध्ये तिसरा दलाल कुणी नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे या राजकीय लोकांचा ना आपला दादा संबंध नाही, माझा कुठलाच पक्ष नाही। तुम्हाला वाटू शकतं माझ्या कार्यक्रमामध्ये या पक्षाचा सपोर्ट, या पक्षाचा, माझं स्पष्ट मत आहे सगळेच्या सगळे पक्ष हे बोगसच असतात असं नाही। मला पूर्ण बोलू द्या, नाही ती एका कार्यक्रमात कॉलेजच्या मी असाच बोलत होतो, जागेश्वरी विद्यालयात कार्यक्रम चालू होता
तो कार्यक्रम ज्यानं घेतला होता तो सुयोग माझा मित्र बी इथं आलेला आहे, त्याला माहित आहे ती घटना. कॉलेजचे पोरं होती, मी कॉलेजच्या पोरांना म्हटलं गोळे हो राजकीय लोकांच्या नादी लागून नका, हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. मी असं बोललो आणि माझ्या लक्षात आलं माया मागं स्टेजवर 4-5 राजकीय लोक बसेल आहेत. म्हटलं आता मार खाणे आपल्याला. सेकंदात वाक्य बदललं अंबोरे साहेब. मी म्हटलं गळे हो राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. असं नाही, काही काही राजकीय लोक चांगले असतात आणि त्यातले जे निवडक चांगले चांगले राजकीय लोक आहेत तेच आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. तेव्हा मी वाचलो खरं तर. पण महत्वाचं म्हणजे राजकारणाचा आपला साहेब खरंच संबंध नाही, कारण राजकीय लोक कधीच कुणाचे झाले नाहीत. एका नेत्याचं पोरग त्याला म्हणते बाबा मला राजकारणात यायचं आहे, म्हणे तुला फसवता येते का लोकायले? रक्तात फसवेगिरी नाही तोपर्यंत राजकारणात येता येत नाही. हे म्हणे बाबा मी तुमचंच पोरगाव ना, रक्तात आली असेल ना, शानपणा करू नको म्हणे, तुला राजकारणात येता येणार नाही. नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं. असं का चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. त्याला शेतात नेतो, म्हटलं या आंब्या झाडावर चढ, ते चढतंय. आता म्हटलं वरनं उडी मार, पडल ना म्हणे, मी लागल ना, काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतून तुले पकडतो. पकड चाल ना म्हणे बाबा. अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तुआ. ते पोरगोवरनं उडी मारतय. यो नेता पक्षप्रमुख झाडाखालनं बाजूले सरकतो. ते आदळत ढुंगणार, रडता रडता म्हणते बाबा हा विश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना, राजकारणात स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवायचा नाही. वा 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 वा, तुमचे चेहरे तुमच्या टाळ्या बघून इतका आनंद झाला. वा वा वा, थांबा थांबा वाजू नका, आता गेला तो वेळ गेला, टाळ्या वाजवायची वेळ गेलेली आहे. पण इतके हसतमुख चेहरे महाराष्ट्रात साहेब एवढे कार्यक्रम केले, पण एवढे खरंच मनमिळव आणि दिलदार रसिक मी तुमच्या इथं या पुसदमध्ये पहिल्यांदा बघितले. असं नाही, खूप ठिकाणी खूप ठिकाणी असे रसिक मी बघितलेले आहेत. पण प्रशंसा केली की प्रत्येकाला बरं वाटतं. पण मी काही राजकारणी माणूस नाही, हे तुम्ही मनापासून पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आणि राजकारणी लोकांशी माझा काही संबंध नाहीये, कारण या पृथ्वी तलावर आदी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध होता साहेब. अन्न शिजवण्यासाठी आणि शिजवून ते खाण्यासाठी. दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, जंगलच्या जंगल बेचिराख होतात. पण आज आपल्या समाजात या राजकीय लोकांना आणि धर्मकंटकांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, मानवता जळून खाक होते. या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, यांच्या मध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये असं वाटत असेल तर तिरंगा आपण मातीमध्ये पेरणं गरजेचं आहे. हा पक्ष नाही, तो पक्ष नाही, कुठल्याच पक्षाला मी सपोर्ट का करत नाही, कारण अस्पृश्यांचे, दलितांचे, बहुजनांचे मत घेऊन सत्तेवर बसणाऱ्या लोकांनी सुद्धा तीच कामं केलेली आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे. अरे हत्याकांड दलितांचे होते, तुमचे रक्त का गोठत नाही? वस्त्या जाळल्या जातात दलितांच्या, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही? अबे हाल बघून दलितांचे तुमचे काळीज का फाटत नाही? आणि दलितांच्याच मतावर राज्य करता अबे भाड खावांनो, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? ही लाज वाटली पाहिजे या राजकीय लोकांना, लक्षात ठेवा. म्हणून या नेत्याच्या विरोधात बोलत असतो. वामनदादा कर्डक फार सुंदर लिहितात बरं. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. अरे पण समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, बसायाला गाडी, तुला राहायाला माडी. अबे धंदा तुझा असा सांग आहे तरी काय, अबे धंदा तुझा असा सांग आहे तरी काय. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. हे समाजाचं घेणं देणं राजकीय लोकांनी नाही ना.
म्हणून मी राजकीय लोकांचा जरा द्वेष करत असतो. म्हणजे द्वेष काय अंतरून आतमधून द्वेष नाही, पण बोलणं गरजेचं आहे. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, तुकोबरायांनी सांगितलेलं आहे ना. त्यामुळं सत्य असत्य हे बोललंच पाहिजे. जे असेल जसं असेल तसं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तर मी एक मध्यंतरी भोंगा नावाची कविता लिहिली. मला बऱ्याच जणांचे फोन आले तुमच्याकडनं, दादा ती भोंगा कविता घे जा बरं. तुम्हाला भोंग्याचा वाद माहिती आहे का? भोंग्याचा वाद माहिती आहे का? महिला वर्ग जागृत आहे का नाही? महिलांकडे फॅन नाही का? कूलर पाहिजे 2-3 महिला वर्गाकडे. तुमचं दुर्लक्ष आहे. महिलांना हलक्यात घेऊ नका. महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांनी त्यांना हलक्यात घेतलं होतं, मग लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवून दिलं. विरोधी पक्षातही कुठे ठेवलं नाही. लाडक्या बहिणींनो, हे तुम्हाला घाबरो का न घाबरो, मी तुम्हाला सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणजे माझ्या घरी बायकोली बी घाबरतो, पण तुम्हाला सगळ्यात जास्त घाबरतो. कारण महिला वर्ग, बाबासाहेब आंबेडकर म्हटले ना साहेब, एखाद्या समाजाची तुम्हाला सर्वांगीण प्रगती जर मोजायची असेल तर त्या समाजातल्या महिलांची प्रगती बघा, त्याच्यावरनं समाजाची प्रगती ठरते. यत्र नारीश्च पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं जिथं महिलांची पूजा होते तिथं ईश्वर वास्तव्य करतो, हे सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून महिलांना हलक्यात घेऊ नका. या महिलांनी हे जे राजकारण चालू आहे ना, याच्यावर एका बाईनं उखाणा लिहिला होता साहेब. या देशामध्ये आसाम नावाचं एक राज्य आहे, सगळ्यांचं लक्ष आहे ना. त्या आसाम मध्ये गुवाहाटी नावाचा निसर्गरम्य प्रदेश आहे. मी काही राजकारणावर बोललेलो, मनात आणलं तर मी सुद्धा उद्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, कारण मला चहा फार आवडतो. मी राजकारणावर बोललेलो नाही, फक्त माझ्या मनात आलं नाही म्हणून सांगा. या विधानसभेले जर माझ्या मनात आलं असतं तर मी येले दाखवलं असतं. काय विषय आहे? भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय नेता. तुम्ही अपडेटच राहा साऊंडवाले. लग्न झालं का तुमचं? हाय झालं का बाकी आहे? नाही, मी सोयरी का बघतो बरं, मी तेही कामं करतो. खरं खरं सांगा फक्त, काही हरकत नाही, लवकर करा. हे लग्न झालेले ना लय दिवे लावले असं नाही. तुम्ही अपडेट राहा तिकडे. ते खुर्चीवाले बसले का साहेब? बसा. भोंग्याचा वाद माहिती आहे का साहेब? भोंग्याचा एक स्टेटमेंट झालं होतं साहेब, भोंगे हटाव. कोण हटवायचे? आपणच. कामधंदे सोडायचे साऊंडवाले आणि डायरेक्ट भोंगे काढायचे. बरं, स्टेटमेंट झालं, अलीकडचे पलीकडचे सगळे लोक त्याच्यावर साहेब बोलायला लागले. हे सगळे या सगळे नेते प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असतात असं नाही, काही लोक चांगले असू शकतात. पण स्टेटमेंट झालं. आमच्याकडे तर राजकारणात इलेक्शनले, तुमच्याकडे राजकारण कसं होते पुसदमध्ये मला माहित नाही, मी काही तुमच्या राजकारणावर बोलत नाही, पण आमच्याकडं सरपंच पदासाठी उभा असते एखादा झेंडूबाम, आणि त्याची प्रचाराची गाडी, आणि त्या गाडीवर भोंगा, आणि त्या भोंग्यात गाणं असते, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. म्हणजे ह्यो राजा 90 मारणार आणि आपण प्रजा. अरे झेंडूबाम. काही काही ठिकाणी मलाही लोक विचारतात, दादा कार्यक्रम झाल्यावर तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची? म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही काही घेत नाही का म्हणे 90-20? शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध सांगणारा माणूस आहे मी. दारूचा माझा संबंध नाही म्हणे. तुम्ही स्टेजवर चढली का असं वाटते दारू पिऊनच चढले? नाही म्हटलं, दारूचा माझा संबंध नाही. तुमचे डोळे बघून असं वाटते अट्टल पेणारे आहात तुम्ही. अरे नाही ना बे म्हटलं, दारूचा माझा संबंध नाही. तुमच्यात आहेत का काही दारू पिणार? हातवर करा बरं. या पा, खोटं बोल नका, लवकर हातवर करा. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले ना हे बरं बहुमता. सूर मरయ్య मेरయ్య मज्जा पामदत्थाना वेर म्हणे शिक्षापदम समाधी. आम्ही ज्या ज्या गोष्टींपासून नशा होते त्या गोष्टींपासून दूर राहण्याची दीक्षा मी ग्रहण करत आहे. पानातिपाता वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही. अदान निदाना वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही. कामेसु मिच्छाकारा वेरमणी.
व्याभिचारापासून दूर राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे. मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही, त्याच्यातलं आहे ना शेवटचं पंचशील, सूरमेरय्य मज्जा पाम दत्ताना वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही. ज्या ज्या गोष्टींपासून नशा होते म्हणजे जिवंतपणी आपण नशेमध्ये जातो, बरोबर आहे का, त्या गोष्टींपासून दूर राहण्याची दीक्षा मी ग्रहण करत आहे. हे सांगणारे गौतम बुद्ध मानणारे आपण लोक आहो. आपला दारूचा संबंध नसला पाहिजे. काय भलं झालं त्या दारूनं कोणाचं नाही. नाही म्हणे तुम्ही स्टेजवर चढली कसं वाटते, दारू पिऊनच चढले, कशाची नशा आहे म्हणे तुमच्यात. अबे म्हटलं हे नशा वेगळी आहे. शराब पीने वालो सिगरेट पीने वालो नशा करो, लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी. मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में गुजर जाएगी. नशा नशा ही अशी पाहिजे ना. तुमच्या राजाला 7 द्या, दारू प्याला 50 द्या. अहो नेता म्हणजे रयतेचा सेवक असतो. राजा राजे फक्त 2च, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एकच चवदार तळ्यावर. तुमच्या राजाला 7 द्या. भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय नेता गाजलाय, नेता गाजलाय गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम, जय श्रीराम. थांब रे, काय झालं तुले, जय श्रीराम थांब. झालं काय, काय करतो तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे. बाप काय करतो, तू अभिगारी काम करतो. मग घरी जाय, कामधंदे कर, नोकरी कर. राजकीय लोकांच्या नादी लागून फायदा आहे का. माही श्रद्धा आहे, मग श्रद्धा घरी ठेवी. बरं गावात रामराम करण्याची पद्धत आहे की नाही, सगळ्या गावात रामराम करण्याची पद्धत आहे. ते रामराम बदललं, जय श्रीराम थांब. रामाचा फोटोही बदलला बरं. 6 पॅक ट्रायसेप बायसेप, पैलवान केलं रामले. मर्यादा पुरुषोत्तम राम होते, पैलवान केले. बाण बिन धनुष्य बाण फार डीप विषय आहे बरं, वेळ कमी आहे आपल्याकडं. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. घराची अयोध्या जळताना, घराची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय नेता गाजलाय, नेता गाजलाय गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा आहे का. एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो. सगळेच्या सगळे धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड. घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता, हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का. भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए. ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्लाह बहिरा झाला का, ओरडायची गरज आहे. मी बोललो हे कबीर त्या काळात बोलले म्हणून. सगळे धर्म चुकीचे आहेत, प्रत्येक धर्मातून काहीतरी घेण्यासारखं आहे. प्राध्यापक शिवाजीराव भोसले सांगायचे, एका ठिकाणी आमच्या डोक्यावर आभाळ आहे, त्याचा रंग निळा आहे. तो स्वतःला कधीही बौद्ध म्हणून घेत नाही. सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केशरी होतो, तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही. हा निसर्ग हिरवा आहे, स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेत नाही, कारण हे सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत. तसं आपण सुद्धा एकाच भारताचे सगळे नागरिक आहोत. प्रथमता आणि अंतिमता सुद्धा आपण भारतीय असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि बरकातुह. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. पण दुर्दैव आमचं आहे,
दंगली करणारे धर्मग्रंथ वाचतच नाहीत, आणि ज्यांनी आपापले धर्मग्रंथ तरी वाचले ते कधीच दंगलीत सहभागी होऊ शकत नाहीत. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पुस्तकं किती आहेत घरात? संविधान वाचलं का? बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगा, हात वर करा कोण कोण संविधान वाचलं. नाही हो, इतकेच हात वर हात खाली करा. नाही नाही नाही, अहो मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळले पाहिजे. शिका, संघटित व्हान, संघर्ष करा. हा मंत्र देताना सुद्धा बाबासाहेबांना सगळ्यात आधी शब्द वापरलाय, शिका. अहो बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भारतात आला, संसदेत बोलला, 5 मिनिटं 10 मिनिटं जो काही बोलला त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं तो एकच बोलला की आम्ही संधीची समानता मानतो. अमेरिका इज विथ यू शोल्डर टू शोल्डर. अमेरिका खांद्याला खांदा लावून जगासोबत उभी आहे, कारण अमेरिका संधीची समानता मानते. अमेरिकेला विश्वास आहे की प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या प्रगल्भतेनुसार त्यांची त्यांची जागा मिळवतात, आणि यासाठी आमच्याकडं सगळ्यात मोठं जगातलं उदाहरण हे तुमच्या देशातलं आहे, ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. आणि ते जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांना आम्ही सूर्य म्हणून संबोधलं असतं. हे बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला कळत असतील, एका खोलीमध्ये रमाई माता आजारी आहे तर दुसऱ्या खोलीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जर वाचन करू शकतात, एक एक लेकरू गेलं बाबासाहेबांचं, तरी सुद्धा बाबासाहेबांनी वाचन थांबवलं नाही. हो, हिंदू धर्माला विरोध करावा लागला, धर्मांतराची लाट उसळली. 56ला ज्या वेळेस धर्मांतर झालं ना, एका न्यूज रिपोर्टरनं विचारलं बाबासाहेबांना, आता म्हणे सगळा हिंदू समाज कुणाच्या विरोधात असेल म्हणे, तर सगळ्यात जास्त तुमचा विरोध करतोय, तुम्हाला वाईट वाटत नाही का? बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं, मी पुस्तकं जी बाबासाहेबांची वाचली ना साहेब, त्याच्यात माझी आत्मकथा पुस्तक जर तुम्हाला सापडलं, धनंजय कीरांनी सुद्धा खूप सुंदर लिहिलं, पण बाबासाहेबांचं जर माझी आत्मकथा पुस्तक सापडलं ना, ते वाचताना डोळ्यात पाणी येईल. हो, बाबासाहेब म्हणतात कधी कधी हा सगळा प्रकार बघून असं वाटते लाथाडून द्याव आणि निघून जाव कुठेतरी, तरी तुम्हाला प्रश्न पडेल की मग मी हे सगळं सोडून जात का नाही? माझ्या बांधवांनो, मी कुठेही जाऊन सेटल होऊ शकतो, राहू शकतो, जगू शकतो, पण मला माझ्या अस्पृश्य बांधवांना सोडून जाता येत नाही, त्यांना सोडून एकटं मला कुठं जायचं नाही. हे बाबासाहेब आंबेडकर आहेत, लक्षात ठेवा. ते न्यूज रिपोर्टर म्हणे हिंदू धर्म सगळ्यात जास्त तुमचा विरोध करतोय, तुम्हाला वाईट वाटत नाही का? बाबासाहेब म्हटले मला वाईट वाटत नाही, कारण भविष्यात जेव्हा कधी यातले बुद्धिमान लोक इतिहासाची पानं चाळून बघतील त्यावेळेस त्यांना लक्षात येईल या देशाचा खरा सच्चा सेवक म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर होते. त्या न्यूज रिपोर्टरनं परत प्रश्न विचारला, जर असं झालंच नाही, बुद्धिमान लोकांनी इतिहासाची पानं चाळून बघितलीच नाही तर? बाबासाहेब म्हटले तरी मला वाईट वाटणार नाही, कारण ज्या अस्पृश्य बांधवांसाठी मी आयुष्यभर लढलो, झगडलो, त्यांच्या काळजामध्ये मी आज चंद्र सूर्य वास्तव्य करत राहील. हे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळणं गरजेचं आहे. वेशी वरल्या पाचोळ्यातून, वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली, वा भीमा लेकरांसाठी तू हयात घालवली. बाबासाहेब आंबेडकर साधा माणूस नाही हो.
अहो रमाई माता शेवटी आयुष्याच्या म्हटल्या मला एकदा पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. हो बाबासाहेबांपुढे किती मोठा धर्मसंकट पडलं ते. शेवटची इच्छा आहे पत्नीची, आणि इकडे आपण चळवळ सांगतोय लोकांना, या धर्मांध चळवळीतनं बाहेर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. काय म्हटल्या रमाई माता, शेवटची इच्छा आहे पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. अशा दुविधा मनस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निर्णय कसा घ्यावा सांगितलं. बाबासाहेब म्हटले, अगं रामू, त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपला स्पर्श चालत नाही रामू, आपला विटाळ आहे त्याला. आपण ज्ञानाची परत नवीन पंढरी निर्माण करू, जिथल्या विठ्ठलाला आपल्या स्पर्शाचा विटाळ असणार नाही रामू. हे बाबासाहेब आंबेडकर कळणं गरजेचं आहे. वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली, वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली. गावाने वेशीला केलेले वंदन होता तू. काळजाचे कान करा बरं. गावाने वेशीला केलेले वंदन होता तू. अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू. येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची, येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली, वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली. वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी, फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरणासी. वर्गाच्या बाहेर बसवलं ना, वर्गात बसवलं, जर ती चपला काढतात लोक तिथं बसवलं. एवढा अपमान बाबासाहेब आंबेडकरांचा झाला हो. पण म्हणून काही देशातल्या लोकांचा द्वेष केला नाही हो बाबासाहेबांनी. जर्मनीमध्ये हिटलर नावाचा माणूस जन्माला आला, त्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला, त्यानं शस्त्र उचललं, 80 लाख लोक मारून टाकली. बाबासाहेबांच्याही पिढ्यांवर अन्याय झाल्या, पण माझ्या बाबासाहेबांनं शस्त्र उचललं नाही, लेखणी उचलली, भारताचं संविधान जगाला दिलं. लक्षात ठेवा, हे बाबासाहेब करणं गरजेचं आहे. किती सुंदर लिहिलं मग अशी आबेद भाऊ ना, कि कोई चिल्ला कर कोई चीख कर चला गया, कोई स्कूल से जिंदगी का सबक सीख कर चला गया, एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस भारत की तकदीर लिख कर चला गया. भारताची तकदीर लिहिण्याचं काम बाबासाहेबांनी. बरं, बाबासाहेबांना वर्गात बसवलं, चपला काढतात तिथं बसवलं, मग वर्गात बसवलं कशासाठी हा प्रश्न पडला का सगळ्यांना. याला उत्तर म्हणून मागं जायला लागतं. तुम्हाला पुणे माहिती आहे का? पुणे, पुण्यामध्ये पर्वती माहिती आहे का? काही लोकांना पर्वती, स्वारगेट जवळ, त्या पर्वतीच्या पायथ्याशी जेवढे काही ब्राह्मण असायचे त्याच्यातला उच्च कुलीन ब्राह्मणाला जास्त दक्षिणा दिल्या जायची. दक्षिणा वाटपाचा कार्यक्रम असायचा, दक्षिणा प्राइज फंड असं त्याचं नाव होतं. ती दक्षिणा देण्याचा जो उच्च कुलीन ब्राह्मण त्याला जास्त, मध्यम कुलीन कमी, कनिष्ठ कुलीन अजून कमी. मग परत दुसऱ्या बाजीरावाच्या काळात ते बदललं. जो अत्यंत बुद्धिमान ब्राह्मण असेल त्याला जास्त, मध्यम जो बुद्धिमान असेल त्याला जरासं कमी, कनिष्ठ बुद्धिमान असेल त्याला अजून कमी. पण हा निधी फक्त ब्राह्मणांना दिला जायचा, बहुजनांना नाही. मग तो निधी बहुजनांकडे वळवण्यासाठी भवाळकर, जोशी, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख माहिती आहे ना, त्यांचे वडील यांनी एक ॲप्लिकेशन लिहिलं की बा हा निधी बहुजनांकडे सुद्धा वळवण्यात यावा. पण तो निधी वळवण्यासाठीचं ॲप्लिकेशन, त्याच्या खाली सह्या करताना हे घाबरले की आता म्हणे आपल्याला सनातनी लोकांचा विरोध होणार आहे. मग याच्यावर अशी एक सही पाहिजे म्हणे एका माणसाची. ती सही असल्यानंतर कुठला सनाती माणूस चाचू करत नाही. मग कोणाची सही आहे ती? त्याच्यासाठी ते गेले एका माणसाकडे. त्या माणसाचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले साधा माणूस नाही हो. मुळा मुठा नदी माहित आहे ना, त्याचा पूल बांधण्याचं काम महात्मा फुलेंच्या कंपनीकडं. कात्रजचा बोगता, सयाजीराव गायकवाड पॅलेस,
टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस, अहो टाटापेक्षा जास्त टॅक्स पे करणारा माणूस होते महात्मा ज्योतिबा फुले. स्वारगेट सगळीकडे जिथं जिथं फुले मंडई आहे ना पुण्यामध्ये, सगळ्याचं बांधकाम महात्मा ज्योतिबा फुलेंकडे होतं. बरं, उगाच महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानत नाहीत बरं का बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड कधीतरी एकदा वाचून घ्या. इतक्या प्रखरपणे त्या काळात, अहो सावित्रीबाई फुलेंना बाळ होत नव्हतं, लोक म्हटले दुसरं लग्न करा. त्या काळात सगळ्या पुरुषांना सांगणं गरजेचं आहे. त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले म्हटले की जर मी लग्न दुसरं केलं आणि तिलाही जर बाळ झालं नाही तर मी काय करू. काय तुमच्याकडे पुरावा आहे की दोष फक्त सावित्रीमध्ये असेल, माझ्यात सुद्धा दोष असू शकतो. ही म्हणतात विचारधाराची प्रबोधन. याला म्हणतात प्रबोधन. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सही केली. आता ते दिवस ठरला, ते अप्लिकेशन नेऊन शनिवार वाड्यावर द्यायचं गव्हर्नरकडं. सगळीकडे पॉम्पलेट लागले त्या काळातले पॉम्पलेट त्याचे की जो कोणी ते अप्लिकेशन घेऊन शनिवार वाड्यावर जाईल त्याचं मुंडकं कापण्यात येईल. सगळीकडे सभा झाल्या, दहशतीचं वातावरण निर्माण झालं. सगळे परत घाबरले. भवाळकर, जोशी, सगळी लोक परत महात्मा ज्योतिबा फुलेंकडे गेले. महात्मा ज्योतिबा फुले म्हटले घाबरू नका रे, आपल्या पाठीमागं खतरनाक माणूस आहे. त्या माणसाचं नाव आल्यानंतर परत आता कोणी चाचू करणार नाही. मलाही ज्या वेळेस अडचणी आल्या त्यावेळेस तो माणूस माझ्या पाठीशी उभा आहे. त्या माणसाचं नाव आहे गंज पेठेतले लहुजी वस्ताद साळवे. त्यांनी 200 महारांची फलटणच पाठवली. तुम्ही शिंगम पिक्चर पाहिला ना, तो शिंगम पिक्चर त्या काळात झालेला आहे. पुढे 100, मांग 100, मधात हे 3 जण शनिवार वाड्यावर गेले, अप्लिकेशन दिलं. एकाही सनातनी माणसानं चाचू केलं नाही, कारण ऑर्डरच होती त्याचे मुंडके कापून टाकायचे, हातपाय तोडून टाकायचे. कोणीच पुढे आलं नाही. नंतर तो निधी वळवल्या गेला. ज्या ज्या शाळांमध्ये अस्पृश्यांची लेकरं, मायनॉरिटी ज्याला आपण म्हणतो, शिकत असतील त्या त्या शाळांना निधी वळवण्यात आला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला वर्गाच्या बाहेर का होईना बसवण्यात आलं. वर्गाच्या बाहेर बसला तरी हे शिकलासी, फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझिया चरणासी. त्याच अक्षरांवर देशाची, साहेब त्याच अक्षरांवर देशाची घटना अवतरली. वा भीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली. मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू. महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. चवदार तळ होतं का ते? बाटलेलं पाणी होतं ते. जातीयता होती त्या पाण्यात. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला आणि ते पाणी शुद्ध झालं, निर्मळ झालं, चवदार झालं. लक्षात ठेवा, मनुस्मृती बरोबर होती म्हणतात काही काही लोक झेंडूबाम. ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे, महिला कुमारिका असू द्या, तरुण असू द्या, ज्येष्ठ असू द्या, कुठल्याही परिस्थितीत महिला ही स्वतंत्र राहता कामा नये. महिलांना पाप क्षालनाचे मंत्र उच्चारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना स्वर्ग प्राप्त होऊ शकत नाही, त्यांचे पापच नष्ट होऊ शकत नाही. स्त्री ही नरकाचं द्वार आहे असं सांगणारी मनुस्मृती जाळण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. मी अख्खी मनुस्मृती वाचली, मला त्याच्यात फार काही ॲक्सेप्ट करण्यासारखं दिसलं नाही. आणि बाबासाहेबांनी जाळली म्हणजे, अहो ब्राह्मण समाजाची लोकही होते जाळण्यामध्ये. एक एक पान वाचायचे, पटलं का नाही पटलं टाका मग आगीत, अशी करून जाळली ती मनुस्मृती. मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू. महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. परंपरेच्या चिखलामधली, जातीयतेच्या चिखलामधली नौका चालवली. वा भीमा,
लेकरांसाठी तू हयात घालवली, जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देतात ना मान. अख्ख्या भारतामध्ये भारत ओळखला जातो गौतम बुद्ध, विवेकानंद आणि बाबासाहेब आंबेडकर या लोकांमुळे ओळखला जातो. लक्षात ठेवा. अहो, ज्या कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये शिकले बाबासाहेब आंबेडकर, त्या विद्यापीठानं ठरवलं 100 बुद्धिमान शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी काढायची. त्याच्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन सारखी लोक होती. त्याच्यात भारतातलं एकच नाव होतं, ते नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. नंतर त्यांनी ठरवलं फक्त 10च लोक काढायची. त्या 10 लोकांमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं नाव होतं. नंतर त्यांनी ठरवलं एकच नाव काढायचं सगळ्यात बुद्धिमान, आणि ते नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देती, तुझ्यामुळे ही जगास कळली बुद्धाची धरती. भारत रत्न या बहुमानाची, भारत रत्न या बहुमानाची उंची वाढवली. वा भीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली. मुले स्वतःची गेली अमुचा, बाप तू होताना. एक वेळ आली, या जगाचा निरोप घेतला बाबासाहेबांनी, पण आपल्या सगळ्यांच्या काळजामध्ये सूर्य पेरून गेलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर. आपल्या लेकरांना तुम्ही एक भाकर कमी खाऊ घाला, पिझ्झा, बर्गर, समोसा, कचोरी, पाणीपुरी याच्यापासनं लांब ठेवा, पण आपल्या लेकराला तुम्ही बुद्धिमान बनवा, वाचक बनवा, पुस्तकं घ्या, पुस्तकं घरी ठेवा, लेकरांना शिकवा, पोरांना कलेक्टर IPS बनवा. बाबासाहेबांना याच्यापेक्षा मोठं काहीच अभिवादन असणार नाही. मुले स्वतःची गेली अमुचा, बाप तू होताना. किती लोक होती साहेब बाबासाहेब गेले त्यावेळेस अंत्ययात्रेला? 18 ते 22 लाख लोक होती हो. त्यावेळेची लोकसंख्या बघता एक विश्व रेकॉर्ड होता तो. मोबाईल नाही, इंस्टाग्राम नाही, व्हॉट्सअप नाही, कुठून एवढी लोक आली? हो, बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या अंगावरील वर्दीवरून ठरत नाही, त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरतं. मुले स्वतःची गेली अमुचा, बाप तू होताना. जळत राहिला किती र बाबा, सूर्य आम्हाला देताना. जाताना तू तुझी लेकरे, जाताना तू तुझी लेकरे बुद्धाला सोपवली. वा भीमा, लेकरांसाठी तू. मुले स्वतःची गेली अमुचा, बाप तू होताना. जळत राहिला किती र बाबा, सूर्य आम्हाला देताना. जाताना तू तुझी लेकरे, जाताना तू तुझी लेकरे बुद्धाला सोपवली. वा भीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली, हयात घालवली. रवावा स्वप्ने वाचवली. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. इथंच होतो ना मी. माझी आई म्हणते माझं पोरग कुठेही गेलं तर संध्याकाळी घरी येते. महिला वर्गाची साथ आहे आपल्याला. चांगला कार्यक्रम चालू आहे का महिला वर्ग? नाही बापा रे,
इतका समजदार रसिक वर्ग मी पहिल्यांदा बघितला. असं नाही, खूप ठिकाणी असा रसिक वर्ग मी बघितलेला. आम्ही भीमाची घर, आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून आंबेडकर. आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून बॅरिस्टर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे यगाज माळी जे म्हणी. आपलं कुणी नाही. हे पक्ष प्रमुख माझा आहे, याचे विचार आणि माझे विचार झेंडूबाम आहे. तो आपला कुणी नाही. या पक्षातल्या याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जवळ आहे. एकमेकाचे नातेवाईक आहे ते. बरेचसे राजकीय लोक माझे ओळखीचे आहेत बरं, बिझनेस मध्ये पार्टनरशिप मध्ये आहेत. हे आतून संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात, प्यायला नाही जेवायला. सगळेच नेते पेतात असं नाही. एका बाईनं तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उखाणा लिहिला याच्यावर. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. खोके म्हटलेलं नाही बरं, ठोके ठोके. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मांग डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मांग डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते, काय झाडी काय डोंगर, बाकी सगळं ओके आहे. आपला राजकारणाशी संबंध, राजकारणातला आपल्याला काही कळत, तुम्हाला सुद्धा काही कळत, आणि त्या राजकीय लोकांना काही कळत. असा मूर्खाचा बाजार व्हायलाय सगळा, कुणालाच काही कळत नाही. म्हणून यायचं फळते बरं का. हे कोण उठून कोण्या पक्षात जाईल आणि कुण्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देईल. आणि कार्यकर्त्यावर, कार्यकर्ते काही आहेत का हातवर करावं. पक्षाचे सच्चे कार्यकर्ते हातवर करा. कोणीही पक्षाची, आपल्याला काही कोण्या पक्षाची घेणं देणं आहे का. आपला कोणताच पक्ष नाही. बीजेपी, काँग्रेस, वंचित, मनसे, शिवसेना, अलीकडची राष्ट्रवादी, अलीकडची. पहिले गावाची नाव होती, खुर्द, बुद्रुक. आपला कोणताही पक्ष एका कार्यक्रमानंतर सगळे फक्त कार्यकर्ते लक्षात ठेवा, कोणत्यातरी पक्षाचे. नेता जर कार्यकर्त्याचं आयुष्य सेटल करून देत असेल तर खऱ्या अर्थानं तो नेता आहे बरं का. पण त्यानं जर कार्यकर्त्याचं आयुष्य सेटल करून दिलं तर त्याचं काम कोण करणार आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनो, सगळ्यात इमानदार प्रामाणिक माणूस म्हणजे कार्यकर्ता असतो. अत्यंत निर्मळ मनाचा. त्याला वाटतं पक्ष आपल्याच खांद्यावर उभा आहे. तिसऱ्या दिवशी त्याला कळतं आपला नेता कोण्या पक्षात आहे. एका कार्यक्रमानंतर आम्ही चहा घेत असताना एका आमदारानं, एक पोरगा चहा घेऊन आला, त्याची ओळख दिली मला करून. अनंत भाऊ, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा, वाघ. वाघ चहा घेऊन आला होता. वाघांनो, वाघान ढरकळी फुडली, निघून गेला वाघ. मग मला तो म्हणे, हे असे पैशाची जुळाजुळव लय गरजेची असते म्हणे, असे पाळून ठेवायला लागतात जवळ. खोटा बोलतो का आपण. कबीर तुकोबा महाराज, बाबासाहेब सांगणारा माणूस आहे. खोटं बोलत नाही, फक्त त्याचं नाव सांगत नाही, नाहीतर त्याचं अवघड आहे. किंवा मग त्याला मी दिसलो तर माया अवघड आहे. खोटं बोलत नाही. पण आपला नेता कोणी नाही, हे लक्षात ठेवा बरं का. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळीचे मनी. कधी पक्ष न तत्व बदलतील, याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाच माती,
कुंकू एकाच्या नावाचं माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमान अल्लाह हसतो. शेवट गावी एकाच ताटात बसतो. गावात खेड्यात एकमेकाच्या ताटात आपण जेवतो. माझे घर व्याळा नावाच्या गावात आहे. छोटस गाव आहे. तुम्ही कधी आले तर लक्षात येईल तुमच्याले. माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझीवलग मित्र आहे. अशफाक, अतीक, आरिफ आम्ही सगळेजण जीवलग मित्र एकमेकाचे. खंडू मातंग समाजाचा आहे. सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहे. शिवा पाटलाचा आहे. सिकंदर शाह, गुलाब शाह आम्ही सगळेजण एकमेकांच्या सोबत बोट धरून शाळेत गेलो. एकमेकाच्या ताटात जेवलो. आम्ही गेट टुगेदर घेतलं मागच्या महिन्यात. आम्ही एकमेकाच्या ताटात जेवत असताना आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही. एकमेकांचा कधी खतरा वाटला नाही. आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतं धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली काय. काल कमी होते आज जास्त झालेलं आहे. धोक्यात आलेलं. धोक्यात काहीच नाही. अबे भाई तुम्हारे को मेरे से धोखा है क्या. हमारा एक दूसरे को शिरखुर्मा खायला नेऊन राहिले ते मला. आता कार्यक्रम झाल्यावर सकाळी दिवसभर वाट पाहिली ते ना की तुम्ही या बिर्याणी करतो. मग बिर्याणीचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणे. फक्त 10 मिनिटासाठी या खीरखुर्मा करतो. आता म्हणले कार्यक्रम झाल्यावर तरी चाला म्हणे खीरखुर्मा खाऊ घालतो. आमची एकमेकाला भीती आहे का. कोल्हापूर माहिती आहे ना तुम्हाला. तिथं कुरुंदवाड नावाचं छोटस गाव आहे साहेब. तिथं 5 अशा मशिदी आहे ज्याच्यात गणपती बसवल्या जातो. 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. अख्ख्या भारतानं आदर्श घेण्यासारखं ते गाव आहे. हे आपण शिकलं पाहिजे. हो या राजकीय लोकांच्या छाताडावर उभं राहिलं पाहिजे. धर्म बिर्म या सगळ्याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. अहो काश्मीरचा मुसलमान कसा वागते याच्यावरनं गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका. हो ज्या शिक्षकानं मला 7वी पर्यंत गणित शिकवलं ना, गणित, त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. संतोष भाऊ तुम्हालाही शिक्षक होते ना. माझ्या गावातले संतोष भाऊ आहेत मोठे भाऊ माझे. त्यांनाही शिकवायला होते कासम सर. आता ब्रेन हॅमरेज झालेला आहे त्यांना. पण माझ्या घरी आले ते. माझ्या घरात ते मेडल बिडल बघितले. त्यांना माहित होतं महाराष्ट्रभर पोरगा आपलं नाव घेते. इतका आनंद झाला ते मेडल पाहून. 6 फुटाचा माणूस आल्या आल्या मला डायरेक्ट घट्ट मिठी मारली. म्हटलं सर सोळा. मला जरा गोदमरल्यासारखं होते. सरनं सोडलं. शेख कासम सर. काय नाव आहे काकू. शेख कासम सर. अहो मला रांगेत उभं केलं. आम्हाला राष्ट्रगीत म्हणून घेतलं. प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली. चुकलं असेल तर आम्हाला मारलं बी. पण जितक्या दिवस त्याच्या हाताखाली मी होतो त्यांनी मला माझा देश भारतच शिकवला रे. पाकिस्तान शिकवला नाही. राम भीमाना अल्लाह हसतो. गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो. धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो. धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. धर्म आहे का कुठला. वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है. वो भूखा है साहब, उसे मजहब कहा समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नाही. गांधीजींनी सांगितलं ना, राम भीमाना अल्लाह हसतो. गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो. धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची यशीन फिरत्यात पोर. दंगलीत मरणारा नेत्याचा पोरगा असतो का. आंदोलनात पहिल्या रांगेत नेत्याचा पोरगा असतो का. यायची पोरं अब्रॉड बाहेरच्या देशात. यायच्या बायका किचन मध्ये येशीत आणि आपण आंदोलनात. औरंगजेबाची कबर काढा. येशीतून स्टेजवरून औरंगजेबाची कबर काढा. अबे भयाळे हो, औरंगजेब वाईटच होता. पण खबरच जर काढायची आहे तर तुमचं पोरग पहिले पाठवा. पहिल्या रांगेत उभं राहील. आम्ही दुसऱ्या तिसऱ्या लाईनीत उभं राहतो. तुमचं पोरग पाठवा ना. तुमची बायको पाठवा. संभाजी महाराजांचा इतिहास आता छावा चित्रपट आला. बरोबर आहे का. पाहिला का सगळे.
आता संभाजी महाराज कळले का? नाही हो, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आहेत, कळले पाहिजेत बरं. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज नाहीत, येणं बहाड्यांनी वाचलेलं नाही, अभ्यास केलाय मी राजाचा. जुलुमशाहीचा होता एक काळ, रयतेचा छळ माजलेला, तोडण्याती नाळ अन्यायाची माळ, जन्माला बाळ शंभूराजा. मुघलांची सत्ता माणसांची मंदी, वासनेची धुंदी चढलेली, वाचविल्या माता गुलामास बंदी, नारीला जो वंदी शंभूराजा. संस्कृतचा ग्रंथ बुधभूषण लागतो जन्म समजाया, तो नाही का भेद तो नख शिखांत, केला पादाक्रांत ज्ञानमार्ग. कापलेली मान झुकलीच नाही, चालेनाच काही औरंग्याचे, रयतेच्या साठी रक्तात नाहला, अजिंक्य जाहला शंभूराजा. लढता लढता संपले जीवन, आयुष्याचे रान शंभूराजा. स्वराज्यासाठीच तन मन धन, खरे बलिदान शंभूराजा. मावळ्यांनो आज बाप हा जाणावा, आदर्श मानावा शंभूराजा. काळजात ठेवा धग धगता दिवा, शिवबांचा छावा शंभूराजा. आजही इथल्या शेवट, आजही इथल्या पवित्र मातीत, डोंगर दरीत कडाक पारीत, आजही इथल्या माणूस जातीत, हरेक जळत्या दिव्याच्या वातीत, मर्दांच्या छातीत शंभूराजा. मर्दांच्या छातीत शंभूराजा. राम भीमान अल्लाह हसतो. आलो का जाग्यावर? आपल्याकडे काय कागद आहे का? राम भीमान अल्लाह हसतो, शेवट गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. वा वा. चेष्टे चेष्टेमध्ये आपला वेळ कसा निघून झाला कळलंच नाही हो. तुम्हाला कळलं का? कळलंच नाही आपल्याला. तुम्हालाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. आपण एकमेकांमध्ये समरस झालो आणि साहेब कशात बिझी झाले हे आपल्याला कळलंच नाही. साहेबांचं नेमकं चालू काय आहे, अंबादास वानकडे साहेब यांचं काय चालू आहे हे आपल्याला कळलेलंच नाही. जसं तुम्हाला कळत नाहीये तसं मलाही कळत नाही. पण ते का असं डिस्टर्बन्स करतायत मला कळण्यात आलं. कार्यक्रम थांबा जरा, संपत आलेला आहे कार्यक्रम आपला. चिठ्ठी लिहिताय का तुम्ही की अनंतराव थांबा? नाही, आपल्याला चिठ्ठी येत नाही तशी. आपण तरुण असताना सुद्धा मुलींच्या चिठ्ठ्या आपल्याला आल्या नाही. असं नाही. तुम्हाला माझा इतिहास माहित आहे का? वा वा. अशी मनापासून हसणारे लोक मला फार आवडतात साहेब. साऊंडवाले तुम्ही सुद्धा हसा ना, आमच्या सोबत तुम्ही हसा. लग्न होणे न होणे वेगळा विषय, हसलं पाहिजे, लक्षात ठेवा. ही लोक बघा लग्न होऊन सुद्धा हसतायत. क्रांतिकारी लोक आहेत. याचे लग्न झाले, एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं साधी गोष्ट नाही, तरी सुद्धा हे हसतायत. लक्षात घ्या तुम्ही. बरं अहो, बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला नाही, हसायचा विषय नाही आहे.
तुमच्यात कोणी आहे का? अहो तुम्हाला काय सांगावं आता, ते आपले मार्गदर्शक साहेब कुठे गेले? हा साहेब म्हटले मला की कार्यक्रमाला वेळ आहे, आपण चहा घेऊ. आम्ही गेलो चहा घ्यायला. साहेबानं आम्हाला चहा पाचता पाचता वहिनीनं आवाज दिला किचन मधून, ओ. म्हणलं साहेब काय बाबर? नाही नाही मी काय घाबरतो का म्हणे. वा वा चिठ्ठीच दिली, बरोबर आहे. आय लव्ह यू. नाही नाही प्रेमाची नाही आहे चिठ्ठी. मित्र वनव्यामध्ये घ्या. मायबाप बऱ्याच कविता टाकल्या पण एवढ्या काही घेणं. आता मी एकच कविता शेवटची घेणार आहे. तुमचा अंत बघणारा कवी मी नाही. त्याच्या वहिनीनं आवाज दिला. ओ म्हटलं साहेब काय बाबर? नाही नाही मी काय घाबरतो का म्हणे, मी मार्गदर्शक आहे. पण मग आवाज मोठा झाला वहिनीचा, डोळे मोठे झाले, आवाज वाढला. ओ मग लटलट कापायला लागले साहेब. गेले बा बोटाची. काय आहे म्हणे? एवढे मोठे कवी बसलेले आहेत, गप्पा चालू आहेत आमच्या, काय आहे? वहिनी म्हटलं आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. त्याला मग गप चहा घेऊन घरी जाय. अरे पण काम काय आहे? वहिनी म्हटल्या काम काही नाही, बघत होते मग बोटात किती ताकद आहे. बायकोला न घाबरणार. सांगतो काल्पनिक कथा आहे, नाही तर ते परत बोलावणार नाहीत मला. या कथेचा आणि त्याच्या आयुष्याशी काही संबंध नाही, पण ते घाबरतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. काय बायकोला न घाबर? वा वा साहेब. सत्य आहे ते. आता आमच्या घरी कोण आमचं ऐकलं असतं तर आम्ही तुम्हाला सांगायला आलो असतो का? लक्षात हात वर करा फक्त. कोण म्हणते की मी बायकोला घाबरत नाही? हात वर करा. हातही वर करत नाही तुम्ही? बापा बापा महिला वर्ग हा खतरनाक. एकही जण नाही का कोणी? वा 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 जोरदार टाळा वाजवा. बायकोला न घाबरणारे माणसं भेटलेले आहेत आपल्याला. जोरदार टाळा वाजवा. पण तुम्ही आम्हाला गंडवलेला आहे. तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हात वर केलेला आहे. गांडवा गंडवी कर नका, लक्षात ठेवा. अहो बायकोला तुमचा विषय सोडा हो. स्टेजवर बी एकही हात वर नव्हता. काय विषय सांगता तुम्ही? कोणाचा विषय सांगता? इथं कार्यक्रमाच्या अध्यक्षतेचा हात विषय वर नाही. काय सांगताय तुम्ही? बायकोला न घाबर. अहो एक बाई तर माहेरले गेली. शेवटचं सांगतो फक्त, तिनं सांगून ठेवलं नवऱ्याला, हबा म्हणे तुम्हाला कधी फोन करील, मला घरीच दिसले पाहिजे. अहो म्हणे तू जाय तर घरी, मला सुख उपभोगू दे. गेली बाई. आणि पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता फोन केला. हा कवी खतरनाक आहे आजी. साधा विषय नाही हा. आजीसाठी टाळा वाजवा. डोक्यावर पदर बिदर. हे शेवटची पिढी आहे आपली. डोक्यावर पदर, आपल्या गालावून हात फिरून पचकन आपला मुका घेणारी आणि समाधानात सुख शोधणारी शेवटची पिढी आहे. जोरदार टाळा वाजवा. आजी तुमचा काळ आता वेगळा झालेला आहे. आताच्या बाया खतरनाक आहेत ह्या. एका बाईले मी उखाणा घ्यायला लावला साहेब. म्हटलं उखाणा घ्या. त्या बाईने उखाणा काय घेतला? आजी दुधाचा रंग पांढरा, दह्याचा रंग पांढरा, पांढरा रंग ताकाचा, मायाच नशिबी का शेंबड्या नाकाचा. म्हणजे काय उखाणा घेतील बाया? उखाणा घेतला त्या बाईनं. त्यामुळं खरं तर तुम्हाला बाया खतरनाक आहेत. बाई माहेरला गेली. नवऱ्याला पहिल्याच दिवशी संध्याकाळी फोन केला तिनं तिकून. हॅलो. हा हॅलो कुठया? अरे कुठे म्हणे घरी जाऊ ना. खरंच घरी आ का? तू शपथ म्हणे घरी मला मारू नका म्हणे. कुठे शपथ घेता? व्हा किचन मध्ये. कशाला? मिक्सर लावून दाखवा. मिक्सर कशाला लावा? गेला बा गरीब माणूस तुमच्यासारखाच. पिन लावली, बटन दाबलं, गुर्र ठेवा म्हणे फोन. एवढंच. काही बायको आहे म्हणे बा. दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी त्याच टाईमाला आजी. हॅलो. हा हॅलो कुठया? कालच सांगितलं होतं म्हणे तुझ्यासारखा आतंकवादी माझी जिंदगीत आहे. कुठे जायची मग हिंमत आहे का? आवाज कमी. व्हा किचन मध्ये. अरे कशाला? मिक्सर लावून दाखवा. मिक्सर. अरे आजही लावा. लावली बा पिन, बटन दाबलं, गुर्र ठेवा म्हणे फोन. एवढंच. काही बायको आहे म्हणे 7-8 दिवस झाले. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली. आणि पाहिजे तर नवराच घरात नाही. नवऱ्यावर विश्वास असला पाहिजे बरं. हे काय पर्याय काढतील सांगता येत नाही. 8व्या दिवशी बाई दुपारी घरी आली, नवरा घरात नाही. तिला वाटलं अरे 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 दबाव तंत्र फेल गेलं. पिंके बाबा कुठे गेले? मला काय माहित म्हणे कुठे गेले. अरे कुठे गेले मग तुला सांगून गेले नाही का? मला काय माहित नाही म्हणे. 8-10 दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे हिंडून राहिले. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला नाही. म्हणून साऊंडवाले लक्षात ठेवा. जसं चालू आहे आपलं तसं चालू आहे. लक्षात ठेवा. फक्त लवकर लग्न करा माझी विनंती आहे. कारण काळ खतरनाक आहे हो. माझा एक मित्र आहे शेवट सांगतो रमेश. त्याचं 26व्या वर्षी चांगले स्थळ त्याला आले. पण याचे नखरे एवढे मले सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही. याला सुंदर पाहिजे बायको. राहिला लग्नाचा 38 वर्षा झाला. किती? 38. डोक्यावर तर छप्परही उडून गेलं. एसटीत बिंदास बसतात याच्या शेजारी पोरी. काय तर बा आपल्या बापाच्या वयाचा आहे.
मग पोरगी पाहायला गेला, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीनं पसंत केलं, पण त्या पोरीची आई आली पोहे घेऊन. जसे आले पाहिलं, चक्कर येऊन पडली ते. किचन मध्ये पाणी टाकलंय तोंडाला. काय झालं? अरे काय झालं? अरे झालं काय? अहो माय, ह्यो तो माया टाईम आले मले पाहायला आलता. कोणत्या कारणानं काय होईल, मी तुमचा चांगला मित्र म्हणून खऱ्या अर्थाने सांगणं गरजेचं आहे साहेब. साधा विषय. बरं, कोणीही कारणानं लग्न तुटते. एक कारण आहे का महिला मंडळ सांगा लग्न? गणेश शांताराम काळे नावाचा मित्र आहे माझा, जिबेला शेंडा नाही त्याच्या, बोबळा बोलतो. याच्यात त्याची काही चूक आहे का? पोरगी पाहायला गेलो, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट मीच सांगतो, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरं पोरगं काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबललं, दियेच झालंय माझं, शिक्षत आहे मी, शिक्षत. हा बोबडा, नको बा असा पोरगा आमच्या राहिला लग्नाचा. आता लॉकडाऊन झाल्यावर मला म्हणे अनंताभाऊ एखादं स्थळ आपल्यासाठी पा. म्हटलेलं का तू चांगला आहे दिसायले, पण तू भोवळा आहेस आणि पाहुण्या रावण्या 4 चौघात मध्येच पचकत नाही म्हणे. मी एक शब्द बोलणार नाही, तुम्हीच मला चंचन करून द्या. म्हटलं जर बोलला हानत हानत घरी आणीन. नाही म्हणे एक शब्द बोलणार नाही. गेलो बा, समाजसेवेचं आपण काम करत असतो साहेब, हे कामं चांगले असतात. गेलो पोरगी पाहायला, पहिलाच प्रश्न पोरीच्या बापाचा, काय नाव आहे पोराचं? म्हणलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोरा. बरं पोरगं काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही? हानीन डीएड झालंय पोराचं, शिक्षक आहे पोरगा. वा वा वा, पसंत आहे म्हणे आम्हाला, पसंती झाली. त्याला का माहिती आहे बोबळा आहे, पसंत आहे म्हणे आम्हाला. मला वाटलं जमलं बा, पसंत झालं, एकदा जुळलं त्याचं, समाजाचं एक चांगलं काम आपण केलं. नाही ही नवरी मुलगी आली चहा घेऊन. चहा होता गरम, मला दिला आणि त्याला दिला. मी हळूहळू घेतला, मला सवय आहे. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा झुरकन झुरका मारला या ना. चहा होता गरम, यायला लागला चटका. हा म्हटलं आला. म्हटलं काय झालं? दलम आहे. काय का म्हणलेले काय हिळ हसले का? काय दलम आहे? आता लग्न होणे नाही, खंडोबाच्या नावानं सांग भलं. आता तुले देवाले सोडा लागते. मला वाटलं विषय संपला काकू, संपला नाही विषय. आश्चर्य पुढे आहे. नवरी मुलगी पुढे आली, तिनं पदर डोक्याच्या वर घेतला, म्हणे असू द्या दलम तर दलम. काय होते त्याले? फुतून पिऊन ताता जमलं. म्हटलं बा जमलं. म्हटलं साऊंडवाले तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी इथं बोलतोय, माये लग्न राहिलाय बोल्यासाठी म्हणून. आपण मित्र आहे. तुम्हाला राग आला का? आणि आला तर काय करता? राग येणार नाही तुम्हाला माझा. मी मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे का? आपला राग आहे, पण हसलं पाहिजे की नाही? गाढवाले हसता येते काय? बैल हसताना पाहिला तुम्ही? गाय हसताना? हसण्याची जी काही किमया आहे ती माणसाकडे आहे. नाही तर पुणे मुंबईला काही काही ठिकाणी कार्यक्रम होतात, सुटापुटात लोक आपल्याकडे बघत असतात, हसतच नाहीत. आपल्या हातडे बाहेर पडायला येतात, आपण जमा करून डबल पोटात टाकायचे अफजल खानासारखे. हसतच नाहीत, एकटक आपल्याकडे असे बघत राहतात. असं वाटते प्रत्येकाला मूळव्याध झालेला आहे का? अरे हसणं, हसतच नाही. मग रात्री 2 वाजता जाग येते त्याले. अरे काय झालं? खतरनाक माणूस होता दुपारी. अरे मेला तो. आता हसतं का घरी? हसलं पाहिजे की नाही? वा वा वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले साहेब, एवढे हसणारे लोक मी पहिल्यांदा बघितले. असं नाही, खूप ठिकाणी. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा बसणार आहे कुठेतरी. काय तू? काय नाव आहे तू? काय नाव आहे? नाव काय आहे? काय नाव आहे बाबू तुझं? तुझं नाव काय? कोणाचा पराक्रम आहेस तू? बस बस जाऊन तिकडे आई जोड जा, बस पटकन. रडू नको, रडू नको. बस खाली, बस खाली, बस. वा वा. मी लय घाबरतो यायले. मोठ्या मोठ्या लोकांना घाबरत नाही आपण, राजकीय लोकाईले त्याची पाठ पाहतो आपण, त्यांना घाबरत नाही. पण यायले काही घेणं देणं नसते. स्टेजवर कोण आहे, निरागस असतात ते. स्टेजवर कोण आहे, काय आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा तू तुझ्या घरी. हे आमचं गाव आहे. एका कार्यक्रमात तर मी कविता चालू केली प्रवीण भाऊ, एक लहान पोरग रडायला लागलं. मी कविता थांबवली, ते रडायला थांबलं. डबल कविता चालू केली, डबल रडायला लागलं.
मी डबल कविता थांबवली, डबल थांबलं. म्हटलं हा खतरनाक आयटम आहे. मग तिसऱ्यांदा मी कविता चालू केली, डबल टेमलायला लागलं. मग माय तळपायात लॅग मस्तकात घेतली. मी म्हटलं संयोजक साहेब त्याच्या आईला बोलवा. म्हटलं काकू तुमचं पोरग पटकन त्याला गप करा, नाही तुम्ही त्याचा गळा दाबीन. त्या काकू म्हटल्या माया लेकराचं इथेच म्हणणं आहे, तो जो स्टेजवर बोलून राहिला त्याला गप करा, नाही तुम्ही त्याचा गळा दाबीन. वा वा, असं मनापासून दाद देणारे लोक. मला वाटलं होतं बा कसं आहे, पब्लिक कमी आहे काय, सगळं भरलं, सगळीकडे लोक उभी आहेत. तरी 4-5 महिलांनी बघितलंच. याचा अर्थ अजून तुमच्यावर माझा विश्वास. अहो तुमचा लाडका भाऊ आहे मी. महाराष्ट्रात तुमचा हक्काचा लाडका भाऊ एकच मी, अनंत विठ्ठल राऊत. तुमच्या अकाउंटला कोणी पैसे पाठवले तो तुमचा भाऊ. लक्षात ठेवा, कारण बोलणारे लोक लय आहेत. मी तुमच्यावर लय अभ्यास केला. महिलांनी फार बोले केलं पाहिजे, पण घरची सगळी कामं महिलांनीच केली पाहिजे. वा वा, मुलगी फार शिकली पाहिजे, पण कपडे तिनंच धुतले पाहिजेत, भांडे तिनंच घासले पाहिजे, स्वयंपाक तिनंच केला पाहिजे. कोण्या ग्रंथात लिहिलेला आहे सांगा? स्वयंपाक फक्त बाहेरनीच केला पाहिजे. वा वा, महिला वर्ग आता खुश झाली. त्यांना वाटतं असाच वक्ता पाहिजे होता आपल्या गावात. खोटा आहे का म्हणे हे? अवलय अन्याय झाला तुमच्यावर. लहानपणापासून मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय झाला. बोला, मराठी भाषा शिकलो ना आपण. मराठी भाषेचं पहिलं पान उघडलं, पहिलं पुस्तक, पहिलंच पान काय असते? पहिलं वाक्य, बबन अभ्यास कर, कमल पाणी भर. बबनला अभ्यास करायला बसवलं, कमलले पाणी भरायला पाठवलं. रमेश पाटावर बस, कोमल त्याला वाढ. म्हणजे खैराबांडा फक्त जेवायलाच बसलेला आहे का? आहे का नाही बदल? आवले अन्याय झालेला, तुमचा फार अभ्यास केला म्हणून म्हटलं लाडका भूमीचा आहे तुमचा. अहो घरातल्या शेवटचं सांगतो, घरातल्या वस्तूंपासून तुमच्यावर अन्याय. बोला, मोठमोठ्या वस्तू आहेत की नाही, त्याला पुल्लिंगी नाव आहेत. आजी, विचार केला का तो या गोष्टीचा? आजी तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो सागर कारण तो विशाल आहे, ती नदी कारण ती छोटी आहे. तो पर्वत, ती टेकडी. वा वा महिलांनो, तो पर्वत, ती टेकडी. तो गाव, ती गल्ली. तो नाला, ती नाली. तो रस्ता, ती वाट. तो हंडा, ती कळशी. तो रांजण, ती घागर. तो दरवाजा, ती कुंडी. तो फळा, ती पाटी. तो खडू, ती लेखणी. तो पेन, ती रिफिल. तो माईक, ती केबल. तो टेबल, ती खुर्ची. तो हॉल, ती खोली. तो गॅस, ती चूल. तो पेटारा, ती पेटी. मग हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेरा मारते वळाच्या झाडाला, आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. हे बदललं पाहिजे. महिलांकडनं बोलणं गरजेचं आहे साहेब. साधा विषय आहे का हा? आणि महिलांकडनं खऱ्या अर्थानं बोलणारी जेवढी लोक आहेत ना, बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीचा शिक्का मारणाऱ्या लोकांना सांगणं गरजेचं आहे. अहो हिंदू कोड बिल, ज्याच्यात वारसा हक्क, बरोबर आहे का, मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार, हिंदू धर्मातल्या स्त्रियांवर होणारे अन्याय कमी करण्यासाठी हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी आणलं. त्याला सगळ्या लोकांनी विरोध केला. त्यावेळेस स्वतःच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मातल्या स्त्रियांना कळणं गरजेचं आहे. तुमच्या घराच्या भिंतीवर मोबाईलच्या डीपीला हिरो हिरोईनचे फोटो असतील, देवी देवताचे तर नसतीलच, पण हिरो हिरोईनचे जरी असतील तेही काढून टाका. तुमच्या घराच्या भिंतीवर एका देवीचा फोटो असला पाहिजे. ती देवी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. कारण त्यांच्या जन्माच्या आधी महिलांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता. हो, मुलींच्या कुंडलीमध्ये पुस्तके पेरली कोणी, मुलींच्या कुंडलीमध्ये पुस्तके पेरली कोणी, उन्हाच्या डोंगरावरची
फुले ही वेचली कोणी. ही फुले वेचणारा दाम्पत्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो साहेब. शेवटचा मुद्दा. चेष्टेत खूप वेळ झालेला आहे, माझंही लक्षच नाही. तुम्ही काही सांगत नाही. तुम्ही सांगायला पाहिजे पाहुण्याला की वेळ झालेला आहे. तुम्ही काय सांगसाल. साऊंड वाले बी व्यस्त झाले माझ्यात. विसरले मगाशी 1-2 ठिकाणी इको द्यायला. ते वेळ आपल्याला कमीच पडते जसा, नाही का. थोडा कमी. बोर झाले का तुम्ही. बोर झाले म्हटलं की मी 4-5 घंटे अजून बोलतो. मग चांगला कवी आहे का नाही. हा, पण महिलांवर खूप जबाबदारी आहे बरं का. ते पाळणं गरजेचं आहे. कवितेच्या कार्यक्रमाच्या आता शेवटाकडे आपण वळलेलो आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासा. काय झालं साहेब. चालू ना एखादा घंटा. नाही नाही, आटपणार आहे मी. खरं तर मला बरंचसं बोलायचं होतं, पण काय होते वेळ खरंच कमी आहे. आणि खूप लोक तुम्ही ताटकळत थांबलेला. तुम्हालाही जेवण करायचे असतील, मलाही जेवण करायचे आहेत. वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे. पण नरेंद्र दाभोळकर हे नाव ऐकलं तुम्ही सगळ्यांनी. खरं तर चळवळीबद्दल बोलणं गरजेचं आहे. एखादी कवी मागं पुढे राहिली तरी चालते कविता, पण मला ज्या कवितेची फरमाईश झाली होती मगाशी इथं यायच्या आधी, एक चळवळीची मी कविता लिहिली होती. गोविंद पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या है ना ओंकारेश्वर पुलावर. दाभोळकर काय चुकीचं सांगत होता साहेब. चुकीचं सांगत होता काय महिला वर्ग. आपण चांगली गोष्ट आहे आपल्याला बाबासाहेब आंबेडकर हा महामानव लाभला म्हणून आपण या कचाट्यातनं बाहेर आलो. नाही तर आजचा समाज अजून सुद्धा बुवाबाजीतनं बाहेर निघालेला नाही. एक लोटा जल सब समस्या का हल. बेलाचं पान घ्या, त्याला सहज लावा, महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या. तुमचं पोरग अभ्यास करत नसेल तरी ते पास होईल. पार होणार आहे का पास. आवाज येत नाही तिकडे. साऊंड वाले वानकडे साहेब उठलेले आहेत. मला मारायला का कशाला. नाही 10 वाजले हे सांगितलं मला. का माझ्या हातात घड्याळ नाही का. आले पुढे मला टाइम सांगायला. 10 वाजले मला माहित नाही का. अच्छा वेळ संपलेला आहे असं सांगायचं त्यांना. नाही असू द्या आता कसं आहे संयोजन आहे शेवटी. कसं आहे मी काय कार्यक्रम करून घरी चालला जाणार आहे. सगळं सांभाळायला लागणार आहे त्यांना. का घरी काही भीती आहे तुम्हाला असं काय. ज्यांनी नरेंद्र दाभोळकरांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या केली त्यांच्यासाठी 4 ओळी फक्त मी लिहिल्या होत्या. चळवळीचे लोक कान द्या माझ्याकडं. ज्यानं डोक्यात गोळ्या घातल्या त्याच्यासाठी लिहिलं होतं मी. वार कर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर. वार कर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर. भर तुझी बंदूक भडव्या घे नवा दाभोळकर. वार कर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर. भर तुझी बंदूक भडव्या घे नवा दाभोळकर. मी तुकोबा माणसांच्या आत पेरत चाललो. मी तुकोबा माणसांच्या आत पेरत चाललो. धर्म खोटा संपण्याआधी मला तू ठार कर. मी तुकोबा माणसांच्या आत पेरत चाललो. धर्म खोटा संपण्याआधी मला तू ठार कर. पुस्तकाला मस्तकाच्या नेबुडाशी एकदा. पुस्तकाला मस्तकाच्या नेबुडाशी एकदा आडवे येतील शाहू अन फुले आंबेडकर. पुस्तकाला मस्तकाच्या नेबुडाशी एकदा आडवे येतील शाहू अन फुले आंबेडकर. भ्याडतेचा कालचा इतिहास कळण्या एक कर. पेटत्या इंद्रायणीतील वास्तवाचे बोट धर. आमची मैफिल उद्याचा सूर्य घडवत चालली. तू बुडाशी धर्म घे अन पोरका अंधार कर. आमची मैफिल उद्याचा सूर्य घडवत चालली. तू बुडाशी धर्म घे अन पोरका अंधार कर. एक संविधान घेऊन हा निघाला अवलिया. एक संविधान घेऊन हा निघाला अवलिया. निगबिळातून उंदिरा पुन्हा हिमालय पार कर.
एक संविधान घेऊन हा निघाला अवलिया, निगबिळातून उंदिरा पुन्हा हिमालय पार कर. धर्मवादाची रिॲक्शन टाळण्यासाठी जरा मस्तकी शिवराय नावाचे रसायन मिक्स कर. धर्मवादाची रिॲक्शन टाळण्यासाठी जरा मस्तकी शिवराय नावाचे रसायन मिक्स कर. तू तुझ्या पुढच्या पिढ्यांना मान्य होशील काय रे? शेवट तू तुझ्या पुढच्या पिढ्यांना मान्य होशील काय रे? वाचले जर एकदा त्यांनी उद्या आंबेडकर, वाचले जर एकदा त्यांनी उद्या आंबेडकर. भर तुझी बंदूक भडव्या घे नवा दाभोळकर. दुःख अडवाय उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये. पूर्ण कडवे घेत नाही, वेळ आपल्याकडे कमी आहे, पण महत्वाचे 2-4 कडवे फक्त तुमच्याकडे घेतो. इतक्या ताकदीचा मॉब आहे हा. वेळ एवढा होऊन सुद्धा तुमच्या टाळ्या कमी झाल्या नाही. सलाम आहे तुमच्या रसिकतेला. महाराष्ट्रभर साहेब खरं सांगतो एवढे कार्यक्रम केले, पण एवढा ताकदीचा रसिक वर्ग मी इथं पहिल्यांदा बघितला. असं आहे एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी आहे का हा? शेतकऱ्याचा पोरगा आहे साहेब मी. आपण सगळे शेतकरी आहो ना. यवतमाळ सगळ्यात जास्त आत्महत्या झालेला जिल्हा हा, लक्षात ठेवा. एसी मध्ये बसून ज्यानं शेतकऱ्यावर कविता लिहिल्या ना, पुरस्कारही घेतले, त्यांना त्यांचे पुरस्कार लख लाभो. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. 2 ओळी फक्त मी शेतकऱ्यासाठी लिहिल्या. बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लखलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेत जाळलं का काय? हा शेतकऱ्याचा पोरगा आहे बरं का. माझ्या वडिलांनं मला एकच गोष्ट जाताना शिकवली. वडील तुमच्या नागपूरला कॅन्सर हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेत होते. 5 महिन्याच्या आधी जग सोडून गेले. पण बापानं मला सांगितलं गड्या अनंता, इमानदारीचा जो अलंकार आहे ना, तो गळ्यात घालून अभिमानानं मरेपर्यंत मिरवजो, तरच खऱ्या अर्थानं तुझा बाप तुझ्यावर खुश होईल म्हणे. ती इमानदारी आजही आपण जपवली. या विधानसभेला साहेब 19 प्रचार सभा आल्या माझ्याकडे. किती? 19 प्रचार सभा. एकही प्रचार सभा त्यातली मी घेतली नाही, कोणाच पक्षाची नाही. त्याचं म्हणणं होतं तुमचा कार्यक्रम झाल्यावर फक्त तुम्ही एक वाक्य म्हणा की हे आमचे मित्र आहेत, यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. म्हटलं तुम्ही माझे मित्र नाही, तुम्ही काय दिवे लावले मला माहित नाही. नाही म्हणे तुम्ही एवढं तरी म्हणा यांना प्रचंड बहुमताने निवडून. म्हटलं मी ते म्हणू शकत नाही. म्हटलं अरे म्हणे वर्ण पैसा आलेला, तुमची गरिबी, पैसा तुमच्याकडे ठेवा, मग काय म्हणसाल म्हणे. म्हटलं एक वाक्य मी म्हणू शकतो. म्हणे काय? म्हटलं हे जर चांगले असतील तर येईल निवडून द्या, हे चांगले नसतील तर येईल पाळा. काय चुकीचं बोललो का मी? मला काही त्यानं परत फोन केला नाही. पण कवीला कोणता जात, कोणता धर्म, पंत पक्ष लिंग वर्णाचं काहीच बंधन नसतं. कवी आपला धर्म सगळ्यात श्रेष्ठ तो मानवता, त्याच्या पलीकडे आपला कोणता धर्म नाही, कोणता पक्ष नाही. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. का उगा हिंडतो देव शोधायला. या कवितेचे जवळजवळ 1 लाख व्हिडिओ तयार झाले. युट्यूबला, इंस्टाग्राम, फेसबुक, कथेत, कीर्तनात, लावणीत, तमाशात
वडाप मध्ये लोक नाचले लग्नात या कवितेवर. आता पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली कविता, पण मला त्याचा सुद्धा एवढा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला. तुम्हाला परभणी माहिती आहे का? परभणी, त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटलं दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे दादा, मित्राचा 15-20 दिवस झाले म्हणे मेसेज कॉल नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक गळ्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला. आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? त्यानं हाताची मूठ बांधलेली होती. आम्ही उघडली, त्याच्यात चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे दे, मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे, घटना आताच घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे. मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचाय. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. याच्या पलीकडे आपल्या कवितेचा पुरस्कार नाही. तुमच्या या पुसद शहरामधनं जातोय, पण एकच लक्षात ठेवा, गौतम बुद्धानं सांगितलेलं सर्वश्रेष्ठ नातं 10 पारमिता सांगितल्या ना, सर्वश्रेष्ठ पारमिता त्यातली मित्रत्व आहे. गौतम बुद्ध या माणसानं कधीच सांगितलं नाही देव वेगळा मी वेगळा. बुद्धत्व ही एक अवस्था आहे. मी सामान्य माणसासारखा होतो, अष्टांग मार्गाचा अवलंब करून मी इथं आलो. कोण्या धर्माला विरोध केला नाही, जातीला विरोध केला नाही, हिंसावादी कुठलंही तत्व न आचरता सरळ सांगितले 4 आर्य सत्य फक्त. या जगामध्ये दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे, ते कारण म्हणजे तृष्णा आहे. तिसरं म्हणजे दुःखाला निरोध करता येतो. चौथं म्हणजे निरोध करण्याचा मार्ग अष्टांग मार्ग. किती सोपा सांगितला. सम्यक दृष्टी, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक विचार, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम किंवा प्रयास, सम्यक चेतना, सम्यक समाधी. पानात पाहता वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही, अदानी दाना वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही. ह्या पंचशिलाचा अष्टांग मार्गाचा अवलंब करा, तुम्ही बुद्धत्वाला प्राप्त होता. इतक्या साध्या सोप्या सरळ शब्दात जो धम्म जगाला दिला, तो धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिला. याच्या पलीकडे सत्य काही नाहीये. मित्रत्व त्या 10 पारमितामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि मैत्रीसाठी शेवटचं सांगतो, कल्पनेतल्या कथांची गरज नाही. कल्पनेतल्या कथाची गरज आहे का? छोटासा मेसेज आला साहेब, मला सांगू का? घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है? मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है? तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है? जाळताना मला शेवट देह ठेवा असा. दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा? शेवट केलाय कवितेचा, लक्षात ठेवा. फक्त तुम्ही कार्यक्रम करून घरी जासाल ना, माझा एक मुद्दा तुमच्या पायाला हात लावून सांगतो. मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. तुमचे वाद झाले असतील तर माफ करा, माफी मागून टाका. काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही माणूस साहेब जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, येणारी पिढी ते फोटोही काढून टाकत अशी चाकन जाईल. यारो हो, क्षमा करत चला, मानसे जमा करत चला. या आबेद शेखचा शेर आहे बरं, आबेद भाऊचा शेख आहे. यारो हो, क्षमा करत चला, मानसे जमा करत चला. मित्राला सांगा मी तुझ्या पाठीशी आहे. गौतम बुद्धांनी सांगितलं ना, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. त्याला सांगा तू चुकलायस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंदार मित्रा. तू दगा केला आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा. कसा?
हात खांद्यावरे हात खांद्यावरे टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला एकदा खांद्यावर हात टाका बरं सगळे जण शेवट आलेला आहे अर्धा 30 सेकंद राहिलेला आहे हातात खांद्यावर टाका पटपट मित्रत्व सांगितलेलं आहे बुद्धांना बाबासाहेब आंबेडकरांनी ते जपणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्याले तुमच्या आईची शपथ खांद्यावर टाका मला अंत बघू नका इकडे सगळे स्टेजवर एकदा माझी नम्र विनंती आहे पायाला हात लावून खांद्यावर टाका सगळे जण तुम्ही टाका द्यायच्या खांद्यावर आवेद भाऊजा वा वा इकडे महिला वर्ग तुम्हाला आईची शपथ आहे बापाची शपथ आहे खांद्यावर टाका हा आजीने टाकलेला हात खांद्यावर शेवट झालं टाकला खांद्यावर माझ्यासोबत 2 ओळी म्हणा म्हणसान ना कार्यक्रम संपलेला आपला 2 ओळी म्हणता ना जो म्हणणार नाही मला वेगळी भाषा येते सगळ्याला आई बाबाची शपथ आहे माझ्यासोबत 2 ओळी म्हणा बरोबर आहे का म्हणा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशास का मित्र मध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा गारव्यासारखा धन्यवाद धन्यवाद।